नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज बघितली, म्हणजे क्रमाने येणारी संख्या कुठली असेल, ते शॉर्ट पद्धतीने कसं काढायचं हे बघितलं. नंतर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे काही नियम बघितले. समसंख्येमध्ये समसंख्या मिळवल्यानंतर, समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवल्यानंतर, विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवल्यानंतर, नंतर विषम संख्येमध्ये समसंख्या मिळवल्या, अशा प्रकारचे नियम बघितले. ते आपण बेरजेसाठी बघितले. तर आता आपण जे काही नियम बघणार आहोत हे कशासाठी बघणार आहोत, तर मल्टिप्लिकेशन साठी बघणार आहोत. कशासाठी बघणार आहोत आपण? मल्टिप्लिकेशन साठी, म्हणजे गुणाकारासाठी पाहणार आहोत. समसंख्येला जर समसंख्येने मल्टिप्लाय केलं, म्हणजेच काय सांगतोय मी, इव्हन नंबरला जर इव्हन नंबरने मल्टिप्लाय केलं, येणारा आन्सर जे काय असेल ते तुमचं काय असणार आहे, इव्हन नंबरच असतं. लक्षात ठेवा, बेरीज आणि वजाबाकी किंवा गुणाकारामध्ये काय कन्फ्युज होऊ शकतं बेरीज आणि गुणाकारामध्ये. तर नेक्स्ट बघा, ऑड नंबरला जर ऑड नंबरने मल्टिप्लाय केलं, ऑड नंबरला काय केलं आपण, ऑड नंबरने मल्टिप्लाय केलं, तर येणारं जे काय आन्सर असेल ते तुमचं ऑडच असतं. बेरजे मध्ये मात्र बघितलं आपण, ऑड मध्ये ऑड मिळाल्यानंतर काय भेटतं, इव्हन भेटतं, पण गुणाकारामध्ये काय भेटतं तुम्हाला, ऑड भेटते. आता थर्ड नियम आहे तुमचा, इव्हन मध्ये जर आपण इव्हन ला मल्टिप्लाय कशाने केलं, आता ऑडने केलं, तर काय भेटणार आन्सर, कसं भेटत असेल, भेटणार आन्सर नेमकं कसं भेटत असेल, तर बघा काय करायचं तुम्हाला सांगते. जर विद्यार्थी मित्रांनो समजलं नाही काय येते आन्सर, तर पटकन एक इव्हन नंबर घ्यायचा, एक ऑड नंबर घ्यायचा आणि येणारा आन्सर बघायचं काय चेक येते. तर काय भेटतो, तर त्यावेळेस इव्हन नंबर भेटतो. येते लक्षात. आता उलट जरी मल्टिप्लाय केलं, ऑडने काय केलं तुम्ही, इव्हनला मल्टिप्लाय जरी केलं तरी येणारा आन्सर तुमचं काय असणार आहे, इव्हन नंबरच असणार आहे. हे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. हे झाले गुणाकाराबाबत नियम. ज्यावेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन थेरॉटिकल मध्ये विचारला जातो, 4 ऑप्शन दिले जातात, 4 पैकी एक चुकीचं दिलं जातं. थोडक्यात काय, हे तिन्ही ऑप्शन दिले बरोबर, आणि चौथा ऑप्शन मध्ये काय केलं, इथं ऑड मल्टिप्लाय ऑड इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला, इव्हन दिलं. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ऑड मल्टिप्लाय ऑड इज इक्वल टू काय असं तुमचं ऑड नंबर असतो, इव्हन नसतो. ह्यासाठी हे नियम सांगितले. याचा फायदा इंग्लिश मिडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, किंवा जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक भरती, जे काय असतील स्पर्धा परीक्षा, शालेय स्पर्धा परीक्षामध्ये एनएमएस असेल, स्कॉलरशिप असेल, मंथन असेल किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षा असतील, त्यासाठी अतिशय उपयुक्त हा टॉपिक आहे. ह्या टॉपिक वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो, हे थेरॉटिकल टॉपिक वरती म्हणतोय मी. आणि तुमच्या नंबर्स वरती प्रत्येक पेपरला 1, 2, 3 अशा प्रकारचे क्वेश्चन हमखास असतात. आपण प्रत्येक टॉपिक अतिशय डिटेल पाहणार आहोत. तर थांबूया विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.